नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शनिवार रविवार गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। लालबागच्या राजाच्या दर्शन आणि आरतीसाठी चढाओढ। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, आयुक्त डॉक्टर लहाने, प्राध्यापक बाठे यांची आरआरसीच्या बाप्पा मोरया विशेष कार्यक्रमात उपस्थिती। नोकर भरती टाळाटाळ करणाऱ्या कृषी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध। कार्यकारी परिषद सदस्यांनी का टाकला बहिष्कार, आरआरसीचा खुलासा। महापालिका पदोन्नतीसाठी समिती गठीत, आरआरसीचा इम्पॅक्ट। जम्पिंग प्रमोशन वाल्यांना थांबविले, आता सेवा ज्येष्ठांना प्राधान्य। कांद्यावरील निर्यात शुल्क निम्म्याने झाले कमी, मात्र स्थानिक बाजारपेठेत भाव वाढीची भीती। दिवाळीत कांदा रडविणार। आता सविस्तर बातम्या। गणेश भक्तांनी आता दर्शनासाठी गर्दी केली आहे। शहरातील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती होती। त्याचबरोबर इतरही मंडळातील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी शहरात रात्री गर्दी सुरू केली आहे। रविवारी गर्दीचा उच्चांक असेल। गौराई यांना निरोप दिल्यानंतर भक्तांनी शहरातील गणेश दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सर्वाधिक गर्दीचा उच्चांक हा लालबागच्या राजासमोर दिसून येतो। रात्री होणाऱ्या आरतीला मान्यवरांची उपस्थिती आणि सार्वजनिक आरती सोहळ्यात भाविकांची तल्लीनता अगदी प्रकर्षाने जाणवते। शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांनी आजपासून गर्दी केली आहे। शनिवार रविवार शहरातील गणेशोत्सव मंडपांना भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी वाढणारी आहे। लालबागच्या राजा मंडळातील मान्यवर भाविकांनी आरआरसीला दिल्या या प्रतिक्रिया। महाआरतीच्या मानाला सुद्धा आपल्यासोबत आहेत अभयदादा पाटील दादा, आणि त्यांचं आपण जाणून घेऊया की लालबागच्या राजाबद्दल त्यांचा काय प्रतिक्रिया आहे, जी 18 वर्षाची परंपरा सुरू आहे। ही गोष्ट मी इथे माडीपुरा गणेश उत्सव मंडळ जे आहे त्याचं खरंच अभिनंदन करेल की 18 वर्षापासून ते गणपतीचा हा उपक्रम इथे चालवत आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांनी जसं मुंबईचा लालबागचा गणपती आहे तीच इथे इमेज त्यांनी त्यांची तयारी केली। अकोला जिल्ह्याचा लालबागचा गणपती म्हणजे माडीपुरा चौकातला। उत्कृष्ट मॅनेजमेंट असते, छान महाआरती असते आणि त्या लोकांनी गणेशजीचं खरंच इथे केलेलं आहे। आज 18 वर्षापासून मी इथे रेग्युलरली येतोय। सगळे लोक परिचित, खूप छान मेहनत घेतात ते। देशाची, या जिल्ह्याच्या, या देशातील प्रत्येक व्यक्तीचं जीवन सुख समृद्धीचं जावं एवढंच या देवापुरी प्रार्थना करतो। आपला विषय बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर आपल्याला माहिती सरांनी दिलेली आहे। थँक्यू सर। बोललेला आहे आपल्यासोबत आहेत अन्नपूर्णा मातेचे संचालक माननीय अन्नपूर्णाजी पाटील आपल्यासोबत आहेत। सर, आपल्याला काय संदेश द्यायचा आहे लालबाग? अकोल्यामध्ये लालबागचा राजा आमदार माडीपुरा एकता गणेश उत्सव मंडळाला अभिनंदन करतो की त्यांनी अकोल्यामध्ये या गणपतीची स्थापना केली। कारण की हा इच्छापूर्ती गणपती आहे। ज्याप्रमाणे मोरया भक्ताची इच्छा पूर्ण करून भक्तांनी गणपती स्वतःच्या मागे गणपती बाप्पा मोरया नाव लावलं, सर्व अकोलाकरांची इच्छा पूर्ण होऊन भगवंताच्या मी प्रार्थना करतो आणि हा देखावा मॅनेजमेंट खूप सुंदर आहे, त्यामुळे मंडळाला आवाज होतो। 18 वर्षाची परंपरा अगदी अखंड ठेवणारे माननीय अध्यक्ष, एकता गणेश उत्सवचे अध्यक्ष मोहतीसिंग महोदयजी, नमस्कार सर। आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळाची स्थापना 1983 मध्ये झाली। माडीपुरा एकता गणेश मंडळ नावाने 2010 पासून आम्ही मुंबईच्या लालबागच्या मूर्तीची स्थापना करायला सुरुवात केली आणि लालबागच्या मूर्तीचं हे 18 वर्ष आहे। दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पाची स्थापना करण्यात येते। पहिल्या दिवसापासून विधिवत पूजा अर्चना करून शेवटच्या दिवशी बाप्पाला प्रेमाने निरोप देण्यात येतो। शहरातील, जिल्ह्यातील लाखो भक्त या दर्शनासाठी येतात। दरवर्षी महाआरती, महाप्रसाद, वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही ते राबवत असतो आणि नवसाला पावणारा भाऊका या नावाने या गणपतीची ओळख आहे। अनेक दुःखी कष्टी लोक येतात, आपली समस्या गणपती मांडतात, प्रेमाने नारळ अर्पण करतात आणि पुढच्या वर्षी त्यांची मनोकामना पूर्ण होते। नवसाला पावणारा असा हा गणपती जो आहे लालबाग राजा, याची 18 वर्षाची परंपरा आहे।
यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम आहे. एकता गणेश उत्सव मंडळ आणि आज मानाची आरती आणि आपल्या सोबत आहेत जी 18 वर्षाची परंपरा अगदी अखंड सेवा देणारे आपल्या सोबत आहेत माननीय कैलासजी रंपिशे उपाध्यक्ष आहेत. मी मालेपुरा एकता गणेश मंडळातर्फे सर्व आलेल्या भाविक भक्तांना मी विनंती करतो की अकोला शहरामध्ये मागील 18 वर्षापासून लालबागच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली, परंतु त्या अगोदर मालेपुरा एकता गणेश मंडळ मागील 45 वर्षाच्या पूर्वीपासून तिथे स्थापन केलेलं आहे. त्याचा उद्देश हा होता की सर्वजण एकत्र आले पाहिजे आणि या परिसरामध्ये एक चांगलं आगमन गणपती बाप्पाचं दरवर्षी होत होतं. परंतु मुंबईमध्ये जे लालबागच्या राजाची स्थापना होत होती त्याच आदर्शाला समोर करून विदर्भामध्ये लालबागचा गणपती हा लोकांना दर्शनाकरता त्यांचे दर्शन घेण्यात यावे त्याकरता मालेपुरा एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष आमचे यांनी ही उपक्रम राबवला. आमचा आरआरसी नेटवर्क ज्यांनी आमचं अजून लाईव्ह सबस्क्राईब केलं चॅनल अजून सबस्क्राईब सुद्धा केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ताज्या घडामोडींचं नोटिफिकेशन सुद्धा प्राप्त करा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन गिडे सोबत आरआरसी न्यूज अकोला. आरआरसी नेटवर्कच्या वतीने बाप्पा मोरयारे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दररोज करण्यात येत आहे. शुक्रवारी बाप्पा मोरयारेचा 7वा दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि मनपा आयुक्त डॉक्टर लहाने यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक नितीन बाठे सर सपत्नीक उपस्थित होते. आरआरसीच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. आरआरसी नेटवर्कच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या बाप्पांची आरती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, प्राध्यापक नितीन बाठे, अध्यक्ष समर्थ एज्युकेशन संस्थेचे प्रमुख प्राध्यापक नितीन बाठे, सौ जयश्री बाठे, अन्नपूर्णेश फाउंडेशनचे अन्नपूर्णेश पाटील, एकता ज्वेलर्सचे संचालक सुरेश अटलानी, प्रकाश ज्वेलर्सचे संचालक अक्षय अलीमचंदानी, आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, कार्यकारी संचालिका ऋतुजाताई देशमुख, श्रेया देशमुख, चिन्मय देशमुख, परीक्षित देशमुख, युनिट हेड राजेश निखाळे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आरआरसी न्यूज यांच्या वतीनं अकोला शहरामध्ये अतिशय देखणा गणपतीचा देखावा या ठिकाणी केलेला आहे. विविध सामाजिक उपक्रमामध्ये आपली आरआरसी न्यूज आणि आपले मंडळ सहभागी होत आहे. अकोलावासियांना आपल्या अशा शुभेच्छा राहू. आपल्या सर्व कार्यक्रमाला माझ्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. सभी को मेरी तरफ से गणेशोत्सव की बहुत बहुत शुभेच्छा. थँक्यू. मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली. आरतीनंतर नवदुर्गा महिला मंडळाच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मान्यवरांचा स्वागत सोहळा सुद्धा करण्यात आला. प्रामुख्याने उपस्थित असणारे मान्यवरांनी आरआरसी नेटवर्कच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे यांनी उपक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले. सर्वप्रथम सर्व महिलांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. गणपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. आरआरसी नेटवर्क यांच्यामध्ये मी आधीपासून जोडलेली आहे. आज ताई नाही आहे तिथे उपस्थित, मी त्यांना लहानपणापासून ओळखते. आमचे पंकज दादा, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. खूप लहान वयात त्यांनी प्रगती केली. खरोखर शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या ताई सुद्धा येथे कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. मागील 23 वर्षांपासून माहिती व मनोरंजनाचे अखंडपणे काम करणारे आरआरसी नेटवर्क कायम अग्रस्थानी राहिले असून आजवरचा हा प्रवास निश्चितच प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. समर्थ एज्युकेशन संस्था कायम आरआरसी परिवाराशी जुळली असून हे ऋणानुबंध नेहमीच वृद्धिंगत होतील. व्यूज से काम करते हैं कि बड़ों का सम्मान करना चाहिए. तो बड़ों का सम्मान का बेस्ट एग्जाम्पल हमारा सिटी न्यूज़ परिवार है. हमारे बड़े भाई प्रदीप जी देशमुख, इनके आशीर्वाद से और इनके मार्गदर्शन में उनके सुपुत्र पंकज जी देशमुख सर, जो अकोला शहर का मनोरंजन क्षेत्र में और सांस्कृतिक क्षेत्र में अपने परिवार का जो
सब लोगों के सम्मान में जो कार्य है उसे आगे बढ़ा रहे हैं। साथ में हमारी दीदी ऋतुजाताई संचालक सिटी न्यूज ह्या सुद्धा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहेत। आणि आज इथं आल्यानंतर म्हणजे मला एवढा सन्मान वाटला की घरच्या स्टेजवरच माझा सत्कार केला। म्हणजे बंडू भाऊंचे आमचे फार जुने ऋणानुबंध आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत। आणि आज पंकज देशमुख हे जे कार्य करतात म्हणजे माझे ते विद्यार्थी एका काळात आहेत, पण आता त्यांच्या कर्तव्याने आणि कार्यपद्धतीने आणि व्यवसायाने त्यांची एवढी उंची वाढलेली आहे की आम्हालाही त्यांना पंकज भाऊ देशमुख म्हणावं लागते। आणि हे दिवसेंदिवस त्यांची अशीच प्रगती होत राहो ही मी विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना करेन। आणि कुठलाही सण असो, उत्सव असो, आपली संस्कृती कावड यात्रेपासून तर गणपती उत्सव असेल, कुठली संस्कृती अकोल्यातील घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम हे सिटी न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्ट करत आहे। म्हणूनच मागील 2 दशकापासून लोकांच्या मनामध्ये जे राज्य करत आहे ती सिटी न्यूज सुपरफास्ट आहे, सिटी न्यूज चॅनल आहे। आणि ही त्यांची उन्नती आणि पंकजींचा व्यवसाय असंच भरभराटी होत राहो ही मी त्यांना सदिच्छा देतो। एकता ज्वेलर्स अकोला में आए 6 साल हो गए। 6 साल से हम आरआरसी नेटवर्क से जुड़े हुए हैं, देशमुख साहब के साथ जुड़े हुए हैं। तो हर पल हम देखते हैं कि तब से आज तक जो तरक्की इनकी हुई है, जो मैनेजमेंट करते हैं कहीं पे भी है वो बहुत दिल से करते हैं। तो कोई भी प्रोग्राम रहे, अब इतनी सी छोटी जगहों में जो इन्होंने अरेंज किया है काबिल तारीफ़ है। तो ये कार्यक्रम इनके द्वारा होता है तो हमारे जैसे व्यक्ति का भी दिल ऐसा लगता है कि नहीं हमने जोड़े रहना चाहिए जीवन भर। तो ये बहुत अच्छी बात है और मैं मन से प्रार्थना करता हूँ गणपति बाप्पा को दिन दूनी रात चौगुनी आरआरसी नेटवर्क की होते रहे तरक्की। थैंक यू। यावेळी नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा रविता शर्मा, उपाध्यक्षा निधी शर्मा, सहउपाध्यक्ष दीपा शिवाल, कोषाध्यक्षा एकता बगरेट, सदस्य मोनिका अनासने, आशा बगरेट, रीना पवार, रोशनी मकवाना उपस्थित होत्या। कृषी विज्ञान केंद्रातील प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासह विविध पदांची नोकर भरती जाणीवपूर्वक टाळणाऱ्या कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शुक्रवारी कृषी परिषदेच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या नाराजी नाट्यानंतरच कृषी परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यास कृषी विद्यापीठ सक्षम असताना त्यासंबंधीची कामे विद्यापीठात सुरू नाही किंवा ते जाणीवपूर्वक टाळले जात आहेत। या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून कृषी परिषदेच्या सदस्यांनी थेट कृषी परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची पहिलीच घटना शुक्रवारी विद्यापीठात घडली। याची गंभीर दखल राज्यपालांनी घेण्याची गरज आहे। कृषी विद्यापीठात झारीतील शुक्राचार्य कोण असा प्रश्न विचारला जात असून नोकर भरती आणि कार्यकारी परिषदेच्या सदस्यांना टाळण्यामागे हेतू काय असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे। या सर्व घडामोडींवर विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विद्यापीठाचे कुलसचिव यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही। नेमकी कोणती नोकर भरती टाळण्यामागे विद्यापीठ प्रशासनाचा नकार आहे असा प्रश्न विचारला जात आहे। आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने जम्पिंग प्रमोशन घेणाऱ्यांनाच पुन्हा प्रमोशन देण्याचा घाट महापालिकेत सुरू असल्याची बातमी प्रसारित केली होती। त्याची गंभीर दखल घेत नियुक्तीनुसार पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचा आदेश आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी दिला आहे। महापालिकेत जम्पिंग प्रमोशनमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला होता। याविषयीचे वृत्त आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने प्रसारित केले होते। या वृत्तानंतर नियुक्तीनुसार सेवाज्येष्ठता गृहीत धरत प्रमोशन दिले जाणार आहे। संवर्गानुसारची सेवाज्येष्ठता बाजूला ठेवत प्रमोशन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे। आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती गठीत करण्यात आली असून या पदोन्नतीचा 60 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। 9 कर्मचारी असे आहेत की त्यांना पदोन्नतीचा आता लाभ मिळणार नाही। तसेच अधीक्षक पदावरही पदोन्नती केली जाणार नाही।
समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आयुक्त असून लेखापरीक्षक, कार्यालय अधीक्षक, मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचारी अधिकारी यांचे प्रतिनिधी, दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांचे प्रत्येकी एक सदस्य, तर उपायुक्त प्रशासन हे सदस्य सचिव आहेत. ही समिती पदोन्नतीचा निर्णय घेईल. अकोल्यातील मुलींच्या छेडखानीच्या विविध घटनांचा दाखला देत आज आमदार नितीन देशमुख यांनी महायुती सरकारवर जोरदार आग पाखड केली. त्याचबरोबर सोयाबीनच्या भावाचे काय असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. राज्यात महायुती सरकारच्या काळात अकोल्यातील क्राईम रेट वाढला असून महिला सर्वाधिक असुरक्षित असल्याची टीका शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. अकोल्यातील वाढता क्राईम रेट आणि घटनांचा पाढाच आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत वाचला. जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील कुठे आहेत? गेल्या वर्षात त्यांनी भेट दिली नसल्याची ओरड सर्वत्र होत आहे. पालकमंत्र्यांच्या अभावी जिल्हा पोरका झाला असून महायुती सरकार अकोल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आमदार देशमुख यांनी केली. जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादक वाऱ्यावर असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्याकडे राज्यातील महायुती सरकारचे लक्ष नसून विधानसभा निवडणुकीपुढे शेतकऱ्यांच्या समस्यांना जैसे थे असल्याचे देशमुख म्हणाले. आमचं आंदोलन नाही आहे. आज जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे. 20 ऑगस्टला जवळपास ह्या 20 तारखेला 1 महिना होता. 20 ऑगस्टला काजीखाळ सारख्या ठिकाणी बाळापूर मतदारसंघातलं काजीखेळ गाव आहे छोटंसं. त्या गावामध्ये 6 अल्पवयीन मुलीवर जिल्हा परिषदच्या शाळेच्या एका शिक्षकाने अत्याचार केला. साऱ्या महाराष्ट्रात चॅनलवर दिसलं, पण पालकमंत्री अद्यापर्यंत त्या ठिकाणी आले. ह्या जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं पिकाचं अतोनात नुकसान झालं, परंतु पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर अद्यापर्यंत आले नाहीत. वर्ष झाले या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर पाय सुद्धा ठेवला नाही. 23 तारखेच्या आत ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन काजीखेळला त्या कुटुंबाला जर धीर दिला नाही, भेट दिली नाही, त्यांना आधार दिला नाही आणि शेतकऱ्याच्या बांधावर सोयाबीन पाहायला जर गेले नाही, तर 24 तारखेला ह्या जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक आणि शेतकरी आम्ही 24 तारखेला त्यांना घ्यायसाठी जाणार आहोत आणि शेतकऱ्याच्या बांधावर आणि त्या कुटुंबाच्या घरी आम्ही घेऊन जाणार. आम्ही गाडीत बसून घेऊ. आम्ही एक डोली तयार केली. ते डोली घेऊन आम्ही त्यांना घ्यायला जाऊ. गाडी राहील, आम्ही त्यांना गाडीत बसून घेऊन इथं येऊ. पातूर पोलिसांनी 60 कट्टे तांदूळ जप्त केले आहेत. तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे हे स्पष्ट करता येणार नाही असा अहवाल पातूरच्या पुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे आता पोलीस हा तांदूळ प्रयोग तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. विविध घटकातील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देण्यात येते. यात गहू, तांदूळ, मका, साखरेचाही समावेश असतो. मात्र या धान्याची विक्री काळ्या बाजारात होत असल्याची बाब अनेकदा उजेडात येते. दरम्यान गुरुवारी वाडेगाव येथून माझोळ मार्गे बार्शी टाकडीकडे एक पिकअप गाडी रेशनचा तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी MH37J 2786 हे मालवाहू वाहन थांबवले. वाहनामध्ये 60 कट्टे तांदूळ होते. पोलिसांनी पंचनामा करून सदर वाहन ठाण्यात आणले. याबाबत पोलिसांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला पत्र दिले. पातूर तालुक्यात यापूर्वीही रेशनचा तांदूळ, गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतरही रेशनचा काळा बाजार थांबत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील हद्दवाडीच्या भागात असलेल्या न्यू तापडिया नगरला जोडणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून या मार्गाची त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या काम वेगाने सुरू झाले असले तरी त्याला पूर्ण होण्यास 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वाढली आहे. न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, खरप, पाचपिंपळ, पवननगरी आदी भागात हजारो लोकांची वस्ती आहे. पण या भागाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. या भागात उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले, पण ते पूर्ण होण्यास 2 वर्षे लागणार आहेत. असे असताना या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या भागातील हजारो नागरिकांना रोज या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. रोज या भागातील शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर नागरिकांना या खड्ड्यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होते की नाही असा प्रश्न या भागातील नागरिकांनी विचारणे सुरू केले आहे.
अकोला शहरातील जुने शहर भागातील भीमनगर, श्रीवास्तव चौक ते श्री छत्रपती शिवाजीनगर या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दररोज भाजी बाजार भरतो। यावेळी याच रस्त्यावरून अवैधरित्या जड वाहनांची वाहतूक व अपघात थांबवावे, या भागात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले। अकोला जिल्ह्यासह शहरातील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे या सातत्याने लढा देत आहेत। सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या कार्यपद्धतीने बहुतांश नागरिकांना न्याय सुद्धा मिळाला। अशातच छत्रपती शिवाजीनगर जुने शहर प्रभाग क्रमांक 10 मधील अवैधरित्या सुरू असलेल्या जड वाहनांची वाहतूक त्वरित थांबवावी, तसेच या भागात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले। जुने शहर भागातील भीमनगर, श्रीवास्तव चौक ते श्री छत्रपती शिवाजीनगर या भागात रोज भाजी बाजार भरतो। या ठिकाणी नागरिकांची रेलचेल ही मोठ्या प्रमाणात असते। या काळात या भागातून अवैधरित्या जड वाहनांची आवागमन सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते। या बाजाराजवळच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक सुद्धा आहे। अनेकदा या भागातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांचे अपघात झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत। तसेच बाजारामध्ये खरेदीकरिता येणाऱ्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत काही भुरटे चोरांनी मौल्यवान ऐवज सुद्धा लंपास केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। अनेकदा तर जड वाहनाचा धक्का लागल्याने या ठिकाणी वादविवाद सुद्धा होत। तसेच या भागात लहान मुलांची शाळा, 2 मंगल कार्यालय तसेच एक व्यायामशाळा सुद्धा आहे। या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देत या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच अपघाताला आळा बसण्यासाठी अवैधरित्या सुरू असलेल्या जड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवावी या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले। या संपूर्ण भागात पोलीस प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या जड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांच्यासह शहर उपाध्यक्ष सौ रुपाली गमे, सौ विजया उमाळे, सौ अनिता डिगेकर, सौ भावना उमाळे सह अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला। आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीवास्तव चौक ते शिवाजीनगर येथे दररोज बाजार भरतो आणि या बाजारपेठेमध्ये जड वाहनाची वाहतुकीची ये-जा दररोज चालू असते। यामुळे इथे सदर अपघात होतात आणि या वाहतुकीमुळे येथील रहिवासी लोकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आम्ही आज या सगळ्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले आणि त्या निवेदनामार्फत आम्ही अशी मागणी केली की या सदर ठिकाणी शाळा असल्यामुळे आणि मंगल कार्यालय, व्यायामशाळा आणि राजराजेश्वर नगरीत जाण्याचा हा एकमेव शॉर्टकट मार्ग असल्यामुळे इथे सीसीटीव्हीची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि ते चोरी चपाटीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे। लहान मुलांचे ऍक्सिडेंट होतात आणि महिला पुरुषांना इथे वादविवाद सुद्धा होतात जड वाहतुकीमुळे। या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी आज आम्ही एसपी साहेबांना निवेदनामार्फत हे सर्व कळवले आहे आणि लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी ही त्यांना विनंती केली। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुद्धा जड वाहतुकीच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त जी वाहतूक चालू आहे जड वाहतूक ती सुद्धा बंद करण्यात यावी, याकडे प्रशासनाने लक्ष देण्यात यावे ही विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क 40% 20% केले आहे। कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांदा ग्राहकांना रडविणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कांदा निर्यात शुल्क केंद्राने निम्मे केले, त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे। लासलगाव बाजार समितीत कांदा बाजारात परिणाम दिसू लागले आहेत। कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे। त्याचा फटका अकोलेकर खरेदीदारांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे। कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी अजूनही कायम आहे। सण समारंभानंतर कांद्याची मागणी वाढणारी आहे।
नवरात्रानंतर कांद्याची मागणी अधिक असेल, अशा वेळी पुरवठा घटल्यास अकोल्यात कांद्याचे दर वाढण्याची भीती आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शनिवार रविवार गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. लालबागच्या राजाच्या दर्शन आणि आरतीसाठी चढाओढ. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, आयुक्त डॉक्टर लहाने, प्राध्यापक बाठे यांची RRCच्या बाप्पा मोरया विशेष कार्यक्रमात उपस्थिती. नोकर भरती टाळाटाळ करणाऱ्या कृषी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध. कार्यकारी परिषद सदस्यांनी का टाकला बहिष्कार, RRCचा खुलासा. महापालिका पदोन्नतीसाठी समिती गठीत. RRCचा इम्पॅक्ट. जम्पिंग प्रमोशनवाल्यांना थांबविले, आता सेवा ज्येष्ठांना प्राधान्य. कांद्यावरील निर्यात शुल्क निम्म्याने झाले कमी, मात्र स्थानिक बाजारपेठेत भाव वाढीची भीती. दिवाळीत कांदा रडविणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.